साक्री पत्रकारांना धमकी देणाऱ्या पीएसआय विरोधात उचलली पावले, एसपींचे आदेश. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने मानले आभार. साक्रीत कार्यरत पत्रकारांना धमकी देणाऱ्या पीएसआय महेश घायतडेंच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले असून संबंधित पीएसआय विरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. साक्रीत ग्रामीण भागात कार्यरत पत्रकार शैलेश गाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांना पीएसआय महेश घायतडे यांनी धमकी दिल्याचा आरोप असून पत्रकारांचे हातपाय तोडण्यासारखी भाषा वापरल्याची तक्रार करण्यात आली होती. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या संदर्भात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. संबंधित पीएसआयचे वर्तन गंभीर असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या कारवाईबाबत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले. पत्रकारांवर होणाऱ्या दबाव व धमक्यांबाबत कठोर भूमिका घेतल्याबद्दल संघटनेने पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. पत्रकारांवर कोणत्याही प्रकारची दडपशाही सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळाल्याची भावना पत्रकार वर्तुळातून व्यक्त होत आहे.